भरला असेल हा, तर पहिली गोष्ट महत्वाची आहे की आज उद्याचा दिवस आहे आपल्याकडे. ज्याचं कुणाचं राहिलं असेल त्यांनी एक्झामचा फॉर्म या ठिकाणी येऊन ऑनलाईन फॉर्म भरा आणि तो ऑफिसमध्ये सबमिट करा. ठीक आहे. तर यानंतर आपण पहा लास्ट लेक्चर पासून आपण पाहत आहोत की इकॉलॉजी म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, किंवा या इकोसिस्टीम मध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, राईट. इकोसिस्टीम काय आहे ही आपण या लास्ट लेक्चर पासून डिस्कस करत आहोत. तर यापैकीच इकोसिस्टीम म्हणले की इच अँड एव्हरीथिंग सराउंडिंग टू अस, मग त्यामध्ये आपण स्वतः सुद्धा आहोत आणि लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्या काही गोष्टी या इकोसिस्टीम मध्ये येतात. बरोबर आहे की नाही. निसर्ग चित्र तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं की तुम्हाला जर निसर्ग चित्र जर काय कोणाला काढायला सांगितलं तर निसर्ग चित्र म्हटलं की तुम्ही सर्व काही या गोष्टी तुम्ही सहजासहजी विचारात घ्याल. त्यामध्ये प्लांट्स असतील म्हणजे वनस्पती असतील, त्याबरोबर नदी असेल, पाणी असेल, डोंगर असेल, आकाश असेल, सूर्य असेल, सर्व काही गोष्टी, काही वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असतील, ठीक नाही, इवन पेट ॲनिमल्स असतील किंवा वाईल्ड ॲनिमल असतील, मायक्रोब्स असतील, या सर्व गोष्टी या ठिकाणी येतात आणि याला म्हणतो आपण निसर्ग, याला म्हणायचं इकोसिस्टीम. ओके. या इकोसिस्टीम मध्ये आपण लास्ट लेक्चरला पाहिले पहा की या इकोसिस्टीमचा एका सायन्स मध्ये जो काही स्टडी केला जातो त्याला म्हणायचं इकॉलॉजी. बरोबर. की ज्यामध्ये या सर्व काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि त्याच्या सभोवतालचं जे काही एन्व्हायरमेंट आहे यांच्या इंटर रिलेशनशिपचा अभ्यास या शास्त्रांमध्ये केला जातो, त्याला म्हटलं आपण इकॉलॉजी. मग अशी सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ जो तुम्हाला दाखवला त्यामध्ये पण छानसं त्यांनी सांगितलं होतं की जे काही इकॉलॉजी आहे ही इकॉलॉजी जी काही कॉन्सेप्ट आहे किंवा इकोसिस्टीम जी काही कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी सुरुवातीला काही इकॉलॉजिस्ट किंवा काही सुरुवातीला ग्रीक वर्ड हा आहे. ग्रीक वर्ड मध्ये इकॉलॉजी मीन्स व्हॉट, दॅट इज सिम्पली स्टडी ऑफ ड्वेलिंग प्लेस और स्टडी ऑफ युअर हाऊस, आहे की नाही. तर या इकॉलॉजी मध्ये आपण बघितलं की बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, इकॉलॉजीचे काही प्रिन्सिपल्स आहेत, यावरही आपण डिस्कशन केलं. यामध्ये पहा आपण काल पाहत होतो की इकॉलॉजी मध्ये यू कॅन ऑब्झर्व द डायनेमिक एन्व्हायरमेंट अँड ऑर्गॅनिझम. काय पाहिलं, जे काही डायनॅमिक एन्व्हायरमेंट आहे त्याचबरोबर ऑर्गॅनिझम्स आहेत, दे मेक अ वेज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स थ्रू अ प्रोसेस दॅट इज वी कॉल्ड एज सक्सेशन. यामध्ये पहा तुम्ही जर बघितलं तर हे जे काही एन्व्हायरमेंट आणि जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ही या ठिकाणी त्यांची डेव्हलपमेंट होत असताना व त्याची ज्यावेळेला वेगळ्या मार्गाने ज्यावेळेला डेव्हलपमेंट होत असते, कशासाठी, तर या ठिकाणी इव्हॉल्युशन झालेलं आपल्याला बाहेर मिळतं आणि या सगळ्या प्रोसेसला सक्सेशन असं म्हणतात. सो इन दिस प्रोसेस this process continues till the development of community which is now more or less stable and it is now able to keep itself adjusted in the equilibrium with the environment. ओके. ही जी काय प्रोसेस आहे समजा सक्सेशन, सक्सेशन म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात मला पुन्हा सुरुवातीला इथे सांगायचंय. सक्सेशन म्हणजे काय पहा, तर साधारणतः समजा एखाद्या ठिकाणी, हे एक्झाम्पल आपण काल घेतलं होतं पहा, की ज्या ठिकाणी एखादं बॅरन लँड असेल किंवा एखादं लहानसा ज्याला आपण म्हणूया खड्डा असेल तर त्या खड्ड्याच्या ठिकाणी सुरुवातीला पाणी साचतं. पावसाचं पाणी या ठिकाणी साठवून काही दिवसानंतर त्यामध्ये काही मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा काही अल्गी या ठिकाणी ग्रो व्हायला सुरुवात होते. या काही अल्गी या ठिकाणी ग्रो झाल्यानंतर मग आपल्याला या एन्व्हायरमेंट मध्ये वेगळ्या प्रकारचे फायटोप्लॅन्क्टॉन्स, झूप्लॅन्क्टॉन्स ग्रो झालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर पुढे जाऊन काही कालांतराने बघितलं तर या अल्गीची रिप्लेसमेंट काही हायर अल्गी असतील, ब्रायोफायटिक प्लांट असतील किंवा इतर ॲक्वॅटिक प्लांट असतील ते घेतात आणि साधारणतः या त्या तळ्यामध्ये आपल्याला मडचं डिपॉझिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खाली चिखल साठत जातं, जी काही माती वाहून येत जाईल त्या ठिकाणी वर्षानुवर्ष ती या ठिकाणी खाली साठत जाते. नंतर कालांतराने काय होते, त्याच ठिकाणी ही पूर्ण जो काही पॉन्ड आहे हा पूर्णपणे पॉन्ड हा त्या ठिकाणी त्या मडनी म्हणा त्या चिखलाने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. आणि नंतर मग त्यातलं जे काही वॉटरचं जे काही प्रमाण आहे, पाण्याचं जे काही प्रमाण आहे, हे पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि
पर्यायाने इतर बाकीचे जे काही प्लांट्स आहेत जसे की ग्रासेस असतील, ॲक्वॅटिक प्लांट असतील, त्याचबरोबर काही श्रबी प्लांट असतील, ते या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसतात. आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघितलं तर या प्रकारचं अल्टिमेटली त्या ठिकाणी पूर्णपणे एखादं फॉरेस्ट डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला. सो धिस इज वी कॉल्ड एज द सक्सेशन, इकॉलॉजिकल सक्सेशन. याला काय म्हणायचं? इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हणायचं. ओके, तर यामध्ये पहा, या इकॉलॉजिकल सक्सेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इव्हॉल्युशन ही प्रोसेस आपल्याला झाली पाहायला मिळते एन्व्हायरमेंट मध्ये, आणि त्यातल्या त्यात या ऑर्गॅनिझम मध्ये ही या प्रकारची डेव्हलपमेंट प्रोसेस झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानुसार इकोसिस्टीम तयार झाली पाहायला मिळते. इकोसिस्टीम सुद्धा या ठिकाणी चेंज झाली पहा, म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं कन्व्हर्जन फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये झालं आहे की नाही. ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं कन्व्हर्जन कशात झालं? फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये झालं, राईट. अशामुळे आपल्याला साधारणतः या प्रकारे कन्व्हर्जन झालेलं आपल्याला देखील यामध्ये पाहायला मिळतं. दुसरं एखादं एक्झाम्पल जर घेतलं आपण समजा यामध्ये ते पाहिजे सेम वे या डायग्राम मध्ये देखील तुम्हाला इझिली कॉन्सेप्ट लक्षात येईल की इकोसिस्टीम काय म्हणलं आपण त्याला की सक्सेशन कशा प्रकारे होतं. सुरुवातीला पहा या ठिकाणी बॅरन लँड आहे की नाही, पूर्णपणे बॅरन लँड आहे. आणि या बॅरन लँड वरती सुरुवातीला फक्त आपल्याला दिसते फक्त डोंगर, माती, दगड, खडक जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसतो. हळूहळू हे जे काही दगड आहेत हे फुटलेले आपल्याला दिसतात. कशी होईल प्रोसेस? यावरती वेगळ्या प्रकारचे काही लायकेन्स असतील, ब्रायोफाइट्स असतील, काही लोअर क्रिप्टोगेम्स असतील, याची ग्रोथ या ठिकाणी होते. जसजसं प्रिसिपिटेशन वाढेल, जसजसं पाण्याची क्वांटिटी वाढेल, त्याप्रमाणे आपल्याला या या भागावरती त्या रॉकचे इरोजन झालेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी माती तयार झालेली आपल्याला दिसते. बरोबर. हळूहळू जी आहे ती काय तयार होणार आहे? सॉइल फॉर्मेशन होणार. आणि या सॉइल फॉर्मेशनच्या या सॉइल वरती नंतर पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी स्मॉल काही प्लांट्स म्हणा किंवा मग काही लायकेन्स असतील, ब्रायोफाइट्स असतील, त्यानंतर पुढे काही पेरिनियल ग्रासेस, वेगळ्या प्रकारचे काही श्रबी प्लांट्स या ठिकाणी हळूहळू नंतर डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि अल्टिमेटली ज्या वेळेला या ठिकाणी सॉइलचा लेअर मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, प्रेसिपिटेशन वाढेल, पाण्याची क्वांटिटी वाढेल, अशा प्रमाणामध्ये शेवटी आपल्याला एक डेन्स फॉरेस्ट आपल्या या ठिकाणी तयार झालेलं पाहिजे. बरोबर. मग या डायग्राम मधून देखील आपल्याला इझिली लक्षात येईल पहा की सक्सेशन कसं होत असतं. सुरुवातीला या ठिकाणी एक डबकं आहे, तळ आहे, ठीक आहे नाही. या तळ्यामध्ये खाली बघा सगळे जलचर प्राणी आहेत, सगळे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहेत, मासे आहेत, फिश आहे त्याच्यामध्ये, किंवा इतर बाकीचे डायटम्स असतील, फायटोप्लॅन्क्टॉन्स असतील, झू प्लॅन्क्टॉन्स असतील, त्याच्या आजूबाजूला काही लहान लहानसे प्लांट आहेत. कालांतराने यामध्ये मडचं डिपॉझिशन झाल्यामुळे, माती या ठिकाणी साचल्यामुळे हळूहळू पाण्याची क्वांटिटी कमी होत जाते. आणि नंतर मग शेवटी मात्र आपल्याला असं काय बघायला मिळतं की या ठिकाणी पूर्णपणे एक प्रकारचं ग्रासलँड किंवा त्या प्रकारचं एक फॉरेस्ट या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला. So this will happen in the ecosystem, and this process we call as a succession, and through that succession the ecosystem will be changed. म्हणजे aquatic ecosystem पासून terrestrial ecosystem, terrestrial ecosystem पासून forest ecosystem, अशा प्रकारे या ठिकाणी चेंजेस सुद्धा आपल्याला झाले पाहायला मिळतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं सध्या आपल्याकडं इथे जे काही लेंडी तलाव आहे लोणारमध्ये, कॉलेजच्या बाजूला बघा तुम्ही, जर बघ तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल इकडं लोणी रोडवरती, तर या ठिकाणी सुद्धा बघा आता त्या ठिकाणी जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स त्या ठिकाणी वाढले त्यामुळं पाण्याची जी काही क्वांटिटी त्या ठिकाणी असायची ती पूर्णपणे कमी झाली. आणि अगदी आता ती तळं जवळपास आटल्यासारखं आपल्याला वाटेल. आणि त्या प्लांटच्या सभोवती आता बाकीचे प्लांट्स त्या ठिकाणी वाढतील, मडचं डिपॉझिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हळूहळू आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारचे जंगल आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे सर्व काही या इकोसिस्टीम मध्ये चेंजेस होत राहतात. ओके. आणि त्यानुसार इकोसिस्टीम डेव्हलप होत राहतात. मग इकोसिस्टीम मध्ये तुम्ही जर बघितलं तर धिस प्रोसेस succession, okay, so this succession will continue till the development of community, which is now more or less stable, and it is now able to keep itself adjusted in the equilibrium with the environment. जोपर्यंत ते पूर्णपणे त्या एन्व्हायरमेंट सोबत ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस झाली आपल्याला पाहायला मिळते. शेवट मात्र त्या ठिकाणी फायनल स्टेजने आपल्याला या कम्युनिटीचा झालेला पाहायला मिळतो. दॅट लास्ट स्टेज वी कॉल्ड एज द क्लायमॅक्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कोण ना कोणतरी काहीतरी शेवट आहे, बरोबर.
जो काही जी काही लिव्हिंग गोष्ट आहे, जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी त्याची लाईफ सायकल किंवा त्याचं जे काही लाईफ आहे थांबणार. त्याचप्रमाणे ही जी काही इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमचा देखील कुठे ना कुठेतरी एक शेवट आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्या शेवटाला म्हणायचं क्लायमॅक्स. काय म्हणायचं? क्लायमॅक्स असं म्हणायचं. तर याच्यामध्ये व्हेन बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स they are considered the basic structural and functional unit of nature are the ecosystem. इकोसिस्टीम म्हणजे काय म्हटलंय मग? जे काही बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स आहेत त्याच्या बेसिक स्ट्रक्चर आणि त्याच्या फंक्शनल युनिट पासून आपल्याला इकोसिस्टीम तयार झालेली पाहायला. मग या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला हे एक प्रिन्सिपल पाहायला मिळतं की ज्यामध्ये रॅडियंट एनर्जी म्हणजे जी काही सोलार एनर्जी जी आहे, सनलाईट जी आहे, ही सनलाईट या ठिकाणी ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम किंवा ज्याला आपण म्हणूया प्लांट्स जे काही प्रोड्युसर आहेत ते ट्रॅप करतात अँड दे ट्रान्सफर दी ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स टू दी हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजेच कंझ्युमर्स किंवा हर्बिवर्स किंवा जे काही प्राणी आहेत जे प्लांटवरती डिपेंडंट आहेत त्यांच्याकडे ही एनर्जी जी आहे सुरुवातीला काय त्याच्यामध्ये कन्वर्ट केली फोटोसिंथेसिसच्या सहाय्यानं किंवा फोटोसिंथेसिस प्रक्रियेच्या थ्रू सोलर एनर्जीचा वापर करून या ठिकाणी कार्बोहायड्रेट्सचं फॉर्मेशन झालं, फूड मटेरियल तयार केलं गेलं. या फूड मटेरियलमुळे ते प्लांट जे आहे त्याचं बायोमास तयार झालं. हे बायोमास जे आहे ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये या हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर झालेला आपल्याला. सो धिस एनर्जी फ्लो विच इज युनिडायरेक्शनल, हा जो काही एनर्जी फ्लो आहे या इकोसिस्टीम मध्ये हा युनिडायरेक्शनल आहे आणि हे एक महत्वाचं प्रिन्सिपल आपल्याला या इकोसिस्टीम मध्ये असलेलं पाहायला की प्लांट कडनं एनर्जी काही एनर्जी येते पुन्हा त्याच ऑर्गॅनिझम कडनं प्लांटला जाते का? नाही, ती पुढे कंटिन्यू होत असते. राईट, इट इज नॉन सायक्लिक. म्हणजे जी काही सोलर एनर्जी आपण जी काही समजा प्लांट मध्ये कंझ्युम झाली आपण पाहतो ती पुन्हा प्लांट कडनं सोलार सनकडे किंवा सूर्याकडे जाणार आहे का? नाही. हा, ती मात्र जी काही एनर्जी आहे ती वेगळ्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट होईल. ती जे काही कन्व्हर्जन झालेली आहे ते पुन्हा आणखी पुढच्या नेक्स्ट कन्झ्युमर्स मध्ये किंवा हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर होईल. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचं डिकम्पोजिशन होईल. डिकम्पोजिशन होऊन त्याचं पुन्हा इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये कन्व्हर्जन होईल. अशा प्रकारे मात्र ही एनर्जी ती ट्रान्सफर होत राहते डिकम्पोजर्स वगैरे सगळं काही आहे. सो इन दिस एनर्जी फ्लो विच इज युनिडायरेक्शनल और नॉन सायक्लिक. Then fourth principle is the chemical component of the ecosystem moves in definite cycle. जे काही केमिकल कंपोनंट आहेत या इकोसिस्टीम मधले त्यामध्ये कार्बोहायड्रेट असू द्या, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक काही असू द्या, सगळं काही जे काही कंपोनंट्स आहेत हे कंपोनंट्स एका सायकलच्या थ्रू एका सायक्लिक वेनं एकमेकासोबत शेअर होत असतात आणि ते पुन्हा एका ज्याला आपण म्हणूया की ते मूव्ह होत असतात इकोसिस्टीम मध्ये. म्हणजे एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे, दुसऱ्या घटकाकडनं तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, पुन्हा तो चौथ्या पाचव्याकडनं पुन्हा रिटर्न एक तो पहिल्याकडे आलेला आपल्याला पाहायला. त्या या सर्वला काय म्हणतात? बायोकेमिकल सायकल. अभी जसं की फॉर एक्झाम्पल पहा, सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाश प्लांट मध्ये कंझ्युम झाला, बरोबर. सूर्यप्रकाश प्लांट मध्ये ट्रॅप केला, त्यामध्ये फोटोसिंथेसिसच्या सहाय्याने फूड मटेरियल तयार झालं, प्लांटची ग्रोथ झाली. प्लांटची ग्रोथ झाल्यानंतर प्लांटवरती डिपेंड असणारे काही हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे जसं की हार्बिवर असेल. हा, जसं की फॉर एक्झाम्पल घ्या आता शेळी, बरोबर. शेळीने ते प्लांट खाले. शेळीला खाणारे पुढे आणखी समजा जंगली आपण नैसर्गिकरित्या जर काही विचार केला, शेळीला खाणारे बाकीचे लोक आहेत किंवा मग एखाद्या लांडग्याने समजा शेळी खाल्ली, बरोबर. लांडग्याला पुन्हा आणखी टायगर म्हणा किंवा जे काही सिंह आहे की त्याला कंझ्युम करू शकतात. तर टॉप कार्निवर्स आपण त्याला त्या त्यानंतर पुढे ही एनर्जी त्याच्याकडे ट्रान्सफर झाली. मग नंतर जे काही टायगर आहेत किंवा जे काही लायन्स असतील, टॉप कार्निवर्स आहेत, त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होईल. त्यांच्यामधली जी काही एनर्जी आहे ती मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जाईल, बरोबर. त्याचं विघटन होईल आणि त्याचं कन्वर्जन इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये केलं. हे पुन्हा इनऑर्गॅनिक फॉर्म जे हे पुन्हा प्लांट मध्ये ऍब्झॉर्ब होतात सॉइलच्या थ्रू आणि पुन्हा ही सायकल जी आहे ती कम्प्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस इज वी कॉल्ड बायोजिओ केमिकल सायकल, आहे की नाही. बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल्स असे तीन घटक या सायकल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इन्व्हॉल्वमेंट त्याची पाहायला मिळते. सो विदिन दी इकोस्फिअर बायोलॉजिकल सिस्टीम
frequently regulate the rate of moment of cyclic of the chemicals, and where the role of water as the universal solvent, where the role of water is very, very important, and it is known as the universal solvent for the biological system, and it is much relevant here. पहा आता या सगळं काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सर्व जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगायचं असेल, लाईव्ह राहायचं असेल, तर त्याच्या बायो ज्याला आपण म्हणूया की मेकॅनिझम मध्ये वॉटरचा सगळ्यात महत्वाचा रोल आपल्याला आहे की नाही. पहा बरं, आपण सुद्धा पहा, आपल्याला सुद्धा आपलं शरीर जर काही व्यवस्थित मेकॅनिझम सुरू राहायचं असेल तर आपल्याला वॉटरची आवश्यकता आहे. कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या, प्लांट घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझम घ्या, ॲनिमल घ्या, किंवा सगळ्याच प्रकारचे बॅक्टेरिया इव्हन काय असो, वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड वॉटर प्लेज युनिव्हर्सल सॉल्वंट, देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट. अशा प्रकारे ही वेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स आपल्याला या इकॉलॉजीमध्ये, इकोसिस्टीम मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. आता ह्या इकॉलॉजी जो काही सब्जेक्ट आहे, या इकॉलॉजीचा स्कोप काय बरोबर, याच्यामध्ये काय वाव आहे आणखीन, आपल्याला काय याच्यामध्ये आणखीन अभ्यास करण्यासारखं आहे, किंवा याला पुढे आणखीन काय स्कोप आहे. यामध्ये पहा, इकॉलॉजी विच इज द सायन्स that needs minimum time and labor for its introduction to a layman. या इकॉलॉजी म्हणजे काय, एक प्रकारचा सायन्स आहे की ज्याला कमीत कमी वेळ आणि कमीत कमी मनुष्यबळ किंवा कमीत कमी ज्याला आपण म्हणूया रिसोर्सेस वापरून या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणं या इकॉलॉजीच्या थ्रू आपल्याला सहज शक्य होतं. तसं जर बघितलं तर या एवढ्या मोठ्या एन्व्हायरमेंटचा, एवढ्या मोठ्या इकोसिस्टीमचा अभ्यास करणं इतकं सोपं नाही. इकोसिस्टीम मध्ये एक जण एक फॅक्टर आहे का, नाही, अनेक फॅक्टर्स आहेत, अनेक बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाची फिजिओलॉजी, केमिकल्स, प्रत्येक घटक वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, आणि मग त्याचा वेगळ्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. देअरफॉर द इकॉलॉजी विच हॅज अ ग्रेट स्कोप टू स्टडी सायंटिफिकली द एन्व्हायरमेंट or ecosystem. So in present day, the problems of varied nature in human life, and they are indirectly very much related to the ecology. म्हणजे पहा, आपण आज रोजी सहज सहज म्हणतो अरे काय बाबा सगळं काही अवेळी पाऊस पडायला लागलाय, भरपूर सारं ऊन पडतंय, ठीक आहे नाही, अचानकच कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, अचानकच काहीतरी वेगळा मोसम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता पाठीमागे पाऊस होऊन गेला बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे झाला. तर हे सगळं काही अवकाळी आहे. ही जी काही अवकाळी परिस्थिती जी काही निर्माण झाली ही कशामुळे झाली, तर दॅट इज द व्हेरिड नेचर विच इज हॅपन इन दी इकोसिस्टीम, और दिस इज डायरेक्टली और इनडायरेक्टली रिलेटेड टू दी इकॉलॉजी, अँड ॲज देअर सोल्युशन्स नीड्स अँड इकॉलॉजिकल नॉलेज. मग यावरती काय सोल्युशन आहेत याचा अभ्यास कोण करतं, इकॉलॉजीमध्ये केला. म्हणजे पहा, एक लक्षात घ्या, आता क्लायमेट जे काही बदलत चाललं, वातावरण बदललं, प्रत्येकाच्या तोंडामध्ये शब्द असतो, काय वातावरण बदललं बाबा, अचानक थंडी, अचानक गरमी, अचानक बाकीचे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे ढगाळ वातावरण मध्येच येते. तर मग हे सगळे कंडिशन कशामुळे व्हायला लागले, या एन्व्हायरमेंट मध्ये झालेल्या चेंजेसमुळे. बरोबर नाही. हे चेंजेस जे आहेत, हे चेंजेस कोण स्टडी करणार आहे, कुठल्या सायन्स मध्ये स्टडी केला जातो, या इकॉलॉजी मध्ये याचा स्टडी केला जातो. आणि म्हणून मग इकॉलॉजी मध्ये याचा आपल्याला स्कोप असेल आपल्याला पाहायला. पुढे जाऊन जर बघितलं आणखी, तर इकॉलॉजी जी आहे किंवा ही इकोसिस्टीम जे आहे, या इकोसिस्टीम मध्ये भरपूर सारे घटक आहेत. हे भरपूर सारे घटक आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत, ज्यामध्ये याचबरोबर इन दीज डेज ecology which has been contributing very much to the socio-economic, त्याचबरोबर पॉलिटिकल अँड अदर सिमिलर पॉलिसीज ऑफ द वर्ल्ड. इकॉलॉजी जो आहे सब्जेक्ट, हा इकॉलॉजी फार महत्वाचा सब्जेक्ट. बघा आज जर तुम्ही बघितलं, पर्यावरण शास्त्र असेल म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्स असेल, किंवा क्लायमेट चेंज असेल, किंवा जिओलॉजी असेल, या सगळ्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. किंवा या सगळ्यातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक डेटा सोशिओ इकॉनॉमिक्स मध्ये किंवा पॉलिटिकल मध्ये म्हणा, किंवा इतर बाकीच्या पॉलिसीज ज्या काय आहेत वर्ल्ड वाईड, या तयार करण्यासाठी याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इट इज सो कॉमन टू फाइंड दी रेफरन्स ऑफ इकॉलॉजी इन दी सोशिओ इकॉनॉमिक्स रायटिंग्स
ॲज वेल ॲज मॅगझिन्स, वीकलीज अँड डेली न्यूजपेपर. पहा सर्वसामान्यपणे भरपूर सारे पर्यावरणावरती किंवा ह्या सर्व काही घटकांवरती भरपूर सारे न्यूज, भरपूर सारे लेख मॅगझिनमध्ये त्याच्यावरती येत असतात. सो बरेच बरेच लोक यावरती विचार करणारे देखील आहेत आणि त्यांच्या विचारातून हे सर्व काही लिखाण, हे सर्व काही समोर येत असत. यामध्ये देर आर इंटरडिपेंडन्सीज. They are not only between the ecology and other area of plant science, but they also between the ecology and physical as well as social science. ओके, जे काही सामाजिक काय म्हणतो आपण त्याला, समाजशास्त्र जे म्हणतो, यामध्ये देखील याचा आपल्याला इंटर रिलेशनशिप आपल्याला पाहायला मिळते. सो इन दिस इकॉलॉजी इंडीड plays an important role in human welfare also. So ecology plays an important role in agriculture. हा इकॉलॉजी किंवा इकॉलॉजिकल फॅक्टर्स जे आहेत याचा अभ्यास करणं शेतीसाठी सुद्धा फार महत्वाचं आहे. शेतीमध्ये मग जे काही क्रॉप रोटेशन असेल किंवा वीड कंट्रोल असेल, राईट, किंवा कोणत्या सीझनला कोणत्या प्रकारचे क्रॉप त्या ठिकाणी कल्टिवेट करणं आवश्यक आहे, त्यावरती डिसीज मॅनेजमेंट असेल किंवा मग त्याची यील्ड वाढवणं असेल, सर्व ज्या काही गोष्टी असतील या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी इकॉलॉजी या सब्जेक्टचं नॉलेज असणं आवश्यक आहे की नाही. तुम्हाला जर काय समजा तुम्ही शेती करत असाल समजा आणि गव्हाचं पीक कोणत्या सीझनला घ्यायचं हेच जर माहिती नसेल किंवा त्याला कोणत्या प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशन आवश्यक असतात हेच जर का माहिती नसेल तर या ठिकाणी शेती करणं किंवा त्या प्रकारे क्रॉप कल्टिवेट करणं शक्य नाही की नाही. सो इन दिस दी मॅनेजमेंट ऑफ ग्रासलँड, फॉरेस्ट्री, बायोलॉजिकल सर्वे असेल, पेस्ट कंट्रोल असेल, फिशरी बायोलॉजी असेल किंवा कन्झर्वेशन असेल, सॉईलचं असेल, वाईल्ड लाईफचं असेल किंवा फॉरेस्ट कन्झर्वेशन असेल, वॉटर सप्लायज असतील, या सर्व गोष्टीचं जर का आपल्याला सगळं काही मॅनेजमेंट करायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर इकॉलॉजी हा सब्जेक्ट महत्त्वाचा. कुठल्याही ठिकाणी एखादा कारखाना म्हणा किंवा एखादी इंडस्ट्री जर का उभारायची असेल तर त्या सभोवतालचं वातावरण, सभोवतालचं पर्यावरण जे आहे याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो, त्याचा अहवाल घ्यावा लागतो. त्या ठिकाणी आपल्या या कारखानदारीमुळे किंवा त्या इंडस्ट्रीमुळे तिथल्या आजूबाजूच्या किंवा त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी असणाऱ्या एन्व्हायरमेंटवर कशा प्रकारचा इम्पॅक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट, हे सर्व काही करावं लागतं. त्यानंतरच मग त्या ठिकाणी ह्या सर्व काही गोष्टी उभारल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सांगायचं, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झाला. त्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होण्याच्या आधी ऍक्च्युली मी त्या प्रोजेक्टवरती होतो, या प्रकारचे एन्व्हायरमेंटल असेसमेंट करण्यात होतो. तर त्या ठिकाणी जी काही जो काही एरिया आहे त्या एरियावरती या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा काय इम्पॅक्ट होईल भविष्यामध्ये ही त्यावेळेला सगळं काही प्रेडिक्ट करण्यात आलं. मग त्या ठिकाणी असणारी प्लांट्स कोणते आहेत, बायोडायव्हर्सिटी कशा प्रकारची आहे, ॲनिमल कोणते कोणते आहेत, हे सर्वांची लिस्टिंग, या सर्वांचा अभ्यास त्यावेळेला सुरुवातीला केला गेला आणि त्यानंतरच मग त्याची ध्येय धोरणं ठरवली गेली की कशा प्रकारे प्लांट किंवा कशा प्रकारे अणुऊर्जा प्रकल्प असायला. तर अशा सर्व काही गोष्टी सगळ्या काही केल्या जातात. सो इन दिस इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स ऑफ एन्व्हायरमेंटल पॉल्युशन ऑल्सो नीड्स दी इकॉलॉजिकल असेस. जे काही जागतिक त्याला म्हणूया पोल्युशन जे काही वाढत चाललंय, एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे काही वाढत चाललंय, यावरती देखील इकॉलॉजिकल असिस्टन्स किंवा इकॉलॉजीच्या साह्याने यावरती आपल्याला काही मार्ग शोधता येतात. या पद्धतीने या इकॉलॉजीचा आपल्याला स्कोप सांगता येतो. याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत बरं की राईट नोट ऑन स्कोप ऑफ इकॉलॉजी, तर त्यावेळेला थोडंसं एक्सप्लेनेटरी वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या भानगडीमधून तुम्हाला हे त्या ठिकाणी सांगावं लागेल. आता हे झालं इकॉलॉजी बद्दल. आता या इकॉलॉजीचा आपल्याला आणखी डिटेल स्टडी करायचा फार मोठा सब्जेक्ट आहे, वास्ट आहे. आहेच सोपे म्हणजे जसं की समजा आपण आपल्या आजूबाजूलाच हे सर्व काही फॅक्टर्स पाहतो. आपल्या आजूबाजूलाच वॉटर आहे, आपल्या आजूबाजूला सनलाईट आहे, टेम्परेचर आहे, राईट, क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत. पण मात्र त्याचा जर काही सायंटिफिक जर काही अभ्यास करायचा असेल, त्याचा जर काही परिणाम आपल्यावरती कसा आहे, आपण त्यावरती कसे डिपेंड आहोत, इंटर रिलेशनशिप कशा प्रकारची आहे, याचा जर अभ्यास करायचा असेल तर ही सगळ्या काही गोष्टी महत्वाच्या आपल्याला माहिती असणं आवश्यक. मग यामध्ये बघा इकॉलॉजीमध्ये इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे. इकॉलॉजी म्हणजे काय किंवा ही इकोसिस्टीम कशापासून तयार झाली ते वेगवेगळ्या प्रकारच्या
फॅक्टर्स पासून. मग यामध्ये फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? तर महत्वाचे 4 फॅक्टर्स आहेत बघा, किंवा मग महत्वाचे काय असे 2 फॅक्टर्स आपल्याला सांगता येतील. एक आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि दुसरा आहे इडॅफिक फॅक्टर्स. एक आहे क्लायमॅटिक फॅक्टर म्हणजे काय, की वातावरण ज्याला आपण म्हणतो. मग वातावरणामध्ये महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सनलाईट. ठीक आहे. लाईट कशा प्रकारची आहे? कमी जास्त प्रकारची. लाईट म्हणजे सूर्याचा प्रकाश. उन्हाळ्यामध्ये तीव्र प्रकाश असतो, हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणात असतो, पावसाळ्यामध्ये झकाळीला आपल्याला ढग असतात, त्यामुळे तो पूर्णपणे प्रकाश पृथ्वीवरती पोहोचू शकत नाही. हा प्रकार जो आहे लाईट, दॅट इज वी कॉल्ड एज क्लायमॅटिक. त्याचबरोबर टेम्परेचर मध्ये देखील आपल्याला फ्लक्च्युएशन पाहायला मिळते. हिवाळ्यामध्ये लो टेम्परेचर असते, उन्हाळ्यामध्ये लो हाय टेम्परेचर होत जाते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण वाढतं, आपल्याकडे मॉइश्चर वाढतं, सो वॉटर. So light, temperature and water, they are the 3 important components of climatic factor. तर हे climatic factors काय आहे? ते environment मध्ये पहा, the environment of an organism, they may be divided into physical and physical म्हणजे अबायोटिक आणि बायोटिक कंपोनेंट. ब्रॉडली आपण ह्या 2 कॅटेगरी मध्ये, 2 सब डिव्हिजन मध्ये या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा एन्व्हायरमेंटचं काय केलं आपण, क्लासिफिकेशन केलं. एन्व्हायरमेंट मध्ये 2च गोष्टी आहेत, एक आहे लिव्हिंग आणि दुसरी आहे नॉन लिव्हिंग, किंवा ज्याला आपण म्हणूया बायोटिक आणि अबायोटिक. बरोबर. पण मात्र यामध्ये बघा, फिजिकल किंवा अबायोटिक एन्व्हायरमेंट जे आहे या ऑर्गॅनिझमचे ऑन दी अर्थ, दे इन्क्लूड 3 मेन मीडिया. 3 महत्वाचे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये दे ऑल्सो कॉल्ड एज फॅक्टर्स. कोणते कोणते? तर जसं पहिलं आहे ऍटमॉस्फिअर. 3 महत्वाचे घटक आपल्याला या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या सारख्या ऑर्गॅनिझमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. ते पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे हवा किंवा वातावरण आपण ज्याला म्हणतो. बरोबर. त्यानंतर दुसरा आहे लिथोस्फिअर म्हणजे सॉइल किंवा जमीन. बरोबर ना. वातावरण आहे, जमीन आहे, आणि तिसरा त्याहून महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे हायड्रोस्फिअर किंवा ज्याला म्हणूया वॉटर कंटेंट, वॉटर. So these 3 factors are very very important for survival of any kind of organism in the environment. And you can observe the variety of other physical factors like light, temperature, pH, etc. So study of these abiotic factors and substances has been described as the environmental ecology. म्हणजे ह्या सर्व काही अबायोटिक फॅक्टर्सचा आणि त्या बाकीच्या इतर सर्व काही सबस्टन्सचा जो काही स्टडी या शास्त्रामध्ये केला जातो, त्याला एक वेगळं ब्रांच केलेली आहे, त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी देखील असं म्हटलं जातं काही ठिकाणी. ओके. तर अशा प्रकारचे हे वेगळ्या प्रकारचे काही फॅक्टर्स आहेत या ठिकाणी. मग यामध्ये बघा, हे एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहेत विच इन्फ्लुएन्स द लाईफ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. नाही, ह्या वेगळ्या प्रकारचे जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत की ज्यामुळे ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट आपल्याला झालेली पाहायला मिळते. So these conditions or these factors are classified into 4 main classes. जसं की इकॉलॉजिकल फॅक्टर्स जे आपण सुरुवातीला म्हटलं, तर हे 4 महत्वाचे इकॉलॉजिकल फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यापैकी पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे क्लायमॅटिक फॅक्टर. क्लायमेटच्या रिलेटेड, क्लायमेट आणि वेदर यामध्ये फरक आहे बरं का, तुम्हाला नंतर सांगतो. तर क्लायमॅटिक फॅक्टर म्हणजे काय, की दे आर जनरली रिलेटेड टू द एरियल एन्व्हायरमेंट. हवा आणि हवेच्या काय म्हणतात त्याला, हवेच्या रिलेटेड जेवढे काही फॅक्टर्स आहेत किंवा जे काही घटक आहेत ते सर्व काही घटक या फॅक्टर्स मध्ये येतील क्लायमॅटिक. बरोबर. क्लायमेट कशावरती डिपेंड असते क्लायमेट? यामध्ये सनलाईट आली, यामध्ये मॉइश्चर आलं, यामध्ये टेम्परेचर आलं, आहे की नाही, त्यामध्ये वॉटर पर्सेंटेज म्हणजे मॉइश्चर आलं, ह्युमिडिटी आली, या सर्वांवरती क्लायमॅटिक फॅक्टर्स असतात. गॅसेस आले, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, किंवा इतर बाकीचे काही गॅसेस असतील, ओझोन असेल, हे सर्व काही गोष्टी या क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये. यापासून काय तयार होत आहे? क्लायमेट. सेकंड जे काय, एडॅप्टिव्ह फॅक्टर्स. एडॅप्टिव्ह फॅक्टर्स मीन्स व्हॉट? दीज आर टोटली रिलेटेड टू द सॉइल कंडिशन. सॉइलच्या रिलेटेड असणार हे सगळं काही फॅक्टर्स. मग सॉइलच्या रिलेटेड म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी सॉइल आहे का नाही, सॉइल बी आहे, त्या ठिकाणी सॉइलचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत, त्या सॉइलमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे काही मायक्रोफ्लोरा आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत,
मग खडक आहे, खडे आहेत किंवा दगड आहेत, रॉकी स्टोन्स आहेत, बरोबर, पर्वत आहे, डोंगर आहे, सगळ्या काही गोष्टी या सगळ्या काही या इडॅफिक फॅक्टर्स मध्ये येतील. त्याहूनही पलीकडे जाऊन जर बघितलं आपण तर याच खडकामध्ये, या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स मिक्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची खनिज आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तिसरा फॅक्टर बघा, फिजिओग्राफिक किंवा टोपोग्राफिक फॅक्टर. आणि चौथा आहे बायोटिक फॅक्टर्स. टोपोग्राफी मीन्स व्हॉट, रिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी असणारे हे रिजन्स आपल्याला बाहेर मिळतात, जसं की टेरेस्ट्रियल रिजन असेल, सब टेरेस्ट्रियल रिजन असेल, ट्रॉपिकल रिजन असेल, या ठिकाणी हे वेगळ्या प्रकारचे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय, की या सर्व काही या फॅक्टर्स वरती या फॅक्टरच्या सोबत या पृथ्वीवरती दुसरा एक महत्वाचा घटक